नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. पोलीस भरती सन 2024 साली वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेतील मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न आपण पाहत होतो. त्याचा भाग 1 आपण मागे पाहिला असेल. ज्यांनी पाहिला नसेल त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या भाग 1 ची लिंक देतो, त्यांनी तो अवश्य पाहावा. आता पुढील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. चला सुरू करूया मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न. प्रश्न पहिला आहे बघा. ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? वर्णांचे प्रकार आहेत, त्यातले काय विचारले? ळ हा जो वर्ण आहे तो कोणत्या प्रकारातील आहे? तर ळ हा वर्ण मूर्धन्य या प्रकारातील आहे. पुढील प्रश्न आहे बघा. ज्या स्वरात 2 किंवा अधिक व्यंजने, ज्या स्वरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात? तर त्यास जोडाक्षर म्हणतात. जोडाक्षराची व्याख्या काय आहे? तर जोडाक्षर कसं बनतं? तर 2 स्वर किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजन जेव्हा एकत्र येतात आणि ही एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये शेवटी एक स्वर मिसळतो आणि तयार होणाऱ्या शब्दाला आपण जोडाक्षर असं म्हणतो. चला पुढील प्रश्न बघूया. कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? आता कवीश्वर याची पहिला संधी काय येईल हे आपल्याला माहिती पाहिजे. तर काय येईल? कवी अधिक ईश्वर, म्हणजे संधी काय येईल? कवी अधिक ईश्वर अशी त्याची संधी. मग ह्या कवीच्या शेवटी काय येणार? ई येते. ई हा स्वर येतो आणि ह्या शब्दाच्या सुरुवातीला सुद्धा ई हा स्वर येतो. म्हणजे 2 स्वर जेव्हा एकत्र येऊन एखादा शब्द संधी बनत असेल तर त्या संधीला स्वरसंधी असं म्हणतात. म्हणून याचं उत्तर काय असेल? स्वरसंधी. कवीश्वर हा स्वरसंधी प्रकारातील उदाहरण आहे. बघा पुढील प्रश्न आहे. मनपटल या विसर्ग संधीची फोड करा. आता मनपटलची विसर्ग संधीची फोड कशी होईल? तर मनस अधिक पटल. अगदी पुन्हा पुन्हा रिपीट होणारा प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे बघा. मनस अधिक पटल म्हणजेच मनपटल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. कैकईला दशरथाने 2 वर दिले. या वाक्यातील वर या शब्दाची जात ओळखा. आता वर हा शब्द कुठं वापरलेला आहे त्यानुसार त्याची जात ठरेल. तर या वाक्यामध्ये तो शब्द जिथं वापरला आहे त्यावरून या वाक्यात वरची जात नाम म्हणून इथं त्याचा वापर झालेला आहे. हेच वर जर वाक्याच्या शेवटी असेल, उदाहरणार्थ श्रीकृष्णा तू तिला वर असं जर म्हटलं तर वर हे इथं क्रियापदाचं काम करेल, म्हणून त्यावेळी शब्दाची जात क्रियापद येईल. पण इथं हे वाक्य नाम, हा जो वर हा शब्द आहे नाम म्हणून ओळखला जाईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. तर रिकाम्या जागी काय बघा. गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना टिंबटिंब वाटले. तर काय वाटले? कागद वाटले. आता इथं पर्याय क्रमांक कागदे सुद्धा देऊ शकतात, पण कागदचं अनेक वचन कागदच होतं, त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना कागदे वाटली. नाही होत, चुकीचं आहे ते. तर कागदचं अनेक वचन कागदच होतं, म्हणून गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना कागद वाटले हे त्याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे बघा. गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. आता कर्त्याची विभक्ती ओळखण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कर्ता शोधता आला पाहिजे. कर्ता शोधायचा कसा हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, पुन्हा एकदा सांगतो बघा. तर यातलं क्रियापद आता इथं जर ओळखलं तर बोलून झाले हे संयुक्त क्रियापद आहे, एकत्र आलेलं क्रियापद आहे. मग यातलं मूळ क्रियापद काय? तर बोलणे. मग बोलणे मूळ क्रियापदाला नारा कोण प्रश्न विचार. उदाहरणार्थ बोलणे आहे तर बोलणारा कोण? तर कोण बोलणार आहे? तर गोविंदा. म्हणून या वाक्यातलं क्रियापद काय झालं? गोविंदा झालं. या वाक्यातला कर्ता काय झाला? गोविंदा झाला. कुठलंही वाक्य येऊ दे त्याच्या क्रियापदाला नारा कोण एवढाच प्रश्न विचारायचा मूळ क्रियापदाला, आणि जे उत्तर येईल तो वाक्याचा काय असतो? कर्ता असतो. मग इथं गोविंदाचे असं उत्तर मिळालं आपल्याला, म्हणून गोविंदाचे काय झालं? कर्ता झाला. मग त्याची विभक्ती म्हणजे काय? तर त्याला काय पर्याय दिलाय? तर चे हा पर्याय जोडून आलेला आहे, म्हणजे गोविंदाचे असा पर्याय जोडून आलेला आहे. मग चे हा कुठल्या विभक्ती प्रकारचा आहे? तर षष्टी प्रकारचा आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल? षष्टी. बघा चा ची चे असं येते म्हणून ते षष्टी प्रकाराचं आहे, म्हणून याचं उत्तर येईल षष्टी. कर्त्याची विभक्ती षष्टी येईल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? आता वारंवार विचारलेलं आहे बघा. आता वारंवार हा काळाशी संबंधित, म्हणजे सतत एखादी घटना जर घडत असेल, वारंवार जर घडत असेल म्हणजे कालवाचक आहे. क्रियाविशेषण कसं आहे? कालवाचक. सतत घडते, वारंवार घडते, पुन्हा पुन्हा घडते, म्हणून हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. मरावे परी कीर्तिरूपी पुरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय
कोणते? आता उभयान्वयी अव्यय विचारलेला आहे. उभयान्वयी अव्ययाचं कार्य काय असते? उभयान्वयी आपण कशाला म्हणतो? जेव्हा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. मग आता इथं कसं आहे, मरावे हे एक वाक्य आहे आणि कीर्तिरूपी उरावे हे एक वाक्य आहे, आणि या दोन वाक्यांना जोडणारा शब्द कोणता आहे? तर परी. म्हणून याचं उत्तर येईल परी. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, म्हणून या वाक्यातलं उभयान्वयी अव्यय परी येईल. बघा, समजलं का? त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, किशोरने पेरू खाल्ले, प्रयोगाचे नाव सांगा. आता प्रयोग मागच्या भागामध्ये सुद्धा तो सांगितलं की प्रयोग ओळखण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे. आता बघा, मी तुम्हाला इथं सांगतो बघा. तर यातला कर्ता काय येणार आपल्याला? वाक्याच्या जो शेवटी येतो त्याला क्रियापद म्हणतात. म्हणजे वाक्यातल्या शेवटी काय आलंय? खाल्ले हे आलेलं आहे. म्हणजे खाल्ले काय आलं? क्रियापद आले. मग कर्ता शोधण्यासाठी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने नारा कोण प्रश्न विचारला. खाल्लेला नारा विचारलं म्हणजे खाणारा कोण? तर कोणी पेरू खाल्ला? तर किशोरने खाल्ला. म्हणजे खाणारा किशोर, म्हणजे किशोर काय झाला? वाक्याचा कर्ता झाला. खाण्याची क्रिया कोणावर घडली? या प्रश्नाचं जे उत्तर येईल तो कर्म असेल. मग आता खाण्याची क्रिया कोणावर घडली? पेरूवर घडली, म्हणून पेरू या वाक्यातील काय झालं? कर्म झालं. मग आता काय करायचं? तर कर्ताचं लिंग आणि वचन बदलून बघायचं. जर क्रियापद बदललं तर ज्याप्रमाणे बदलल तो प्रयोग. आता उदाहरणार्थ कर्ताचं किशोरण्याच्या ऐवजी आपण किशोरी करूया. तर किशोरीने पेरू खाल्ले. बघा, काय क्रियापदामध्ये बदल झाला का? काहीही बदल होत नाही. मग आता कर्मामध्ये बदल करून बघू. कर्मामध्ये बदल करून बघा. तो पेरू, त्याऐवजी आपण एखादं दुसरं लिंग बदलून घेऊ. ते कलिंगड घेऊ. मग काय? किशोरने कलिंगड खाल्ले. बदलतंय का? नाही. बरं, अनेक वचन करून बघू. किशोरने पेरू, एक वचन, एक पेरू खाल्ला. किशोरने एक पेरू खाल्ला. बघा, बदललं. म्हणजेच कर्माप्रमाणे क्रियापद बदललं. म्हणजे जेव्हा कर्माप्रमाणे क्रियापद बदलतं कर्माप्रमाणे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? कर्मणी प्रयोग असं म्हणतो. म्हणून याचं उत्तर येईल कर्मणी प्रयोग. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते. या वाक्याचा प्रकार. आता वाक्याचे प्रकार आहेत संयुक्त वाक्य, साधं वाक्य आणि मिश्र वाक्य. तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? कीनं जेव्हा जोडतो वाक्य तेव्हा आपल्याला माहिती आहे संयुक्त वाक्याचं हे प्रकार आहे. म्हणून याचं उत्तर येईल संयुक्त वाक्य. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. आता अव्ययीभाव समास कशाला म्हणतो आपण? तर त्याला जर प्रत्यय अगोदर आला, उपसर्ग, आ किंवा यथाशक्ती असेल किंवा आमरण असेल, जेव्हा प्रत्यय आधी येतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो? अव्ययीभाव समास. म्हणजे इथं आ, मरणच्या आधी आ आलेला आहे म्हणून हा अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे, आमरण. पुढील प्रश्न काय आलाय बघा, मुख कमळासारखे सुंदर आहे. या वाक्यातील उपमान कोणते ते ओळखा. तर यातलं कमळ, उपमान म्हणजे काय आपण म्हणतो? तर ज्याची उपमा दिलेली आहे, एखाद्याला आपण उपमा देतो किंवा एखाद्याची तुलना करतो दुसऱ्याशी, मग ज्याच्याशी तुलना केली आहे त्याला आपण उपमान असं म्हणतो. मग आता इथं कोणाशी तुलना केली आहे? मुखाची तुलना कमळाशी केलेली आहे, म्हणून इथं काय होईल? कमळ हे काय होईल? कमळासारखे हे काय होईल? या वाक्यातलं उपमान होईल, म्हणून कमळ हे याचं उत्तर येईल. पुढील प्रश्न आहे बघा, सोपा एकदम. मंदाक्रांता या गणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर असतात? हे पाठच पाहिजे आपल्याला. तर या मंदाक्रांता अक्षरगण वृत्तामध्ये प्रत्येक चरणात 17 अक्षरे असतात. पुढील प्रश्न बघा, बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते. या वाक्यातील परभाषी शब्द म्हणजे परकीय भाषेतून आलेला शब्द. तर हा कुठला आहे? अडकित्ता हा शब्द आहे आणि तो कानडी या प्रकारातील शब्द आहे, म्हणून अडकित्ता हे याचं काय येईल? उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, रिकाम्या जागेसाठी सर्वाधिक योग्य शब्दाची निवड करा. तर यंदा टिंबटिंब चांगले आले. तर याचं उत्तर पीक. आता या पर्यायामध्ये पहिली वेलांटी सुद्धा दिलेली आहे, पण आपल्याला पीक म्हणजे आपल्या शेतामध्ये जे पीक येतं त्याची वेलांटी कशी असते? दुसरी असते, म्हणून इथं काय होईल? यंदा पीक चांगले येईल. पीला दुसरी वेलांटी येईल. समजलं? त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, उपकाराची फेड अपकाराने करणारा. तर याचं उत्तर येईल कृतज्ञ. आणि उपकाराची फेड जाणणारा जो असतो तो कृतज्ञ असतो, आणि उपकाराची फेड विसरणारा म्हणजेच तो अपकाराने फेड करतो त्यालाच आपण कृतज्ञ आणि कृतज्ञ, त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. जो फेड अपकाराने करतो तो, आणि जो उपकाराची जाण ठेवतो त्याला आपण कृतज्ञ असं म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. उत्कर्ष होणे म्हणजे प्रगती होणे थोडक्यात. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपकर्ष. उत्कर्षचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अपकर्ष म्हणजे अधोगती थोडक्यात. त्यानंतर पुढे बघा, संत ज्ञानेश्वरांनी खालीपैकी कोणता ग्रंथ लिहिला? आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण असतं, तर तो ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे. त्याचंच नाव काय आहे?
तर भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरीला दुसरं नाव काय आहे? भावार्थ दीपिका असं नाव आहे. म्हणजे याचं उत्तर काय येईल? भावार्थ दीपिका. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, गीत रामायण हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा, गीत रामायण हा काव्यग्रंथ जो आहे तो गीत रामायण हा काव्यग्रंथ गदी माडगुळकरांनी लिहिलेला आहे. तर पाठ पाहिजे आपल्याला, गीत रामायण ग्रंथ गदी माडगुळकरांनी लिहिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारुड हा शब्द रचना प्रकार कोण लिहिला? बघा, कुणाची भारुड प्रसिद्ध आहेत? तर संत एकनाथांची भारुड प्रसिद्ध आहेत. एकनाथांची भारुड हे पण आपल्याला पाठ पाहिजे. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, तर इथं अलंकार ओळखायला सांगितलेला आहे. तर हा अलंकाराचा कुठला प्रकार आहे? इथं तुलना केलेली आहे. उपमेयाची आणि उपमानाची तुलना केलेली आहे. तर हा उपमा अलंकाराचा प्रकार आहे. लक्षात आलं का? बघा, उपमा अलंकार. आता उपमा अलंकार कशाला म्हणतात? बघा, कोणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, उपमा अलंकार कशाला म्हणतात ते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, हाताने केलेली खानाखुनीची भाषा म्हणजेच काय? तर हाताने केलेल्या भाषेला काय म्हणतात? कर पल्लवी असं म्हणतात. कर म्हणजे हात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कर म्हणजे हात. आता डोळ्यांची जी भाषा आहे त्याला काय म्हणतात? तर नयन पल्लवी म्हणतात, किंवा हाताने केलेली भाषा कर पल्लवी. अशा प्रकारे ही भाषा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, उत्कृष्ट खेळाडूचा आम्हाला अभिमान वाटतो यातील खेळाडू या शब्दाची जात ओळखा. आता खेळाडूचा शब्दाची जात विचारलेली आहे. तर इथं जे आहे तर हे सामान्य नाम म्हणून कार्य करते. या वाक्यामध्ये काय म्हणून कार्य करतं खेळाडूचा? तर सामान्य नामाचं काम करतं. सामान्य नाम आहे आणि नामाचा प्रकार कोणता आहे? तर सामान्य नाम. खेळाडू हे नाम आहे आणि सामान्य नामाचं उदाहरण आहे, म्हणून याचं उत्तर येईल सामान्य नाम. त्यानंतर बघा, बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता या वाक्यात सामान्य रूप असलेला शब्द कोणता? बघा, गारुड्या या सामान्य रूपाला चा हा प्रत्यय लागला आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल? गारुड्याचा. हे सामान्य रूपात असलेला शब्द आहे. गारुड्या हे त्याचं सामान्य रूप आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोण, काय ही सर्वनामे खालीलपैकी कोणत्या प्रकार? आता कोण हा आणि काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत हे आपल्याला माहिती आहे, निश्चित माहिती आहे. म्हणजे याचा प्रकार, एक प्रकार निश्चित आहे प्रश्नार्थक. पण आणखीन एक याचा प्रकार आहे की कोण हे जेव्हा लपून असतं वाक्यामध्ये किंवा त्या वाक्यावरून त्याचा अर्थबोध होत नाही, तेव्हा त्याला आपण अनिश्चित सर्वनाम असं सुद्धा म्हणतो. कुणासाठी वापरले हे आपल्याला आपण सांगू शकत नाही, म्हणून त्याला अनिश्चित सर्वनाम सुद्धा येतं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, नाचणारा, वाकलेला, जळता हे 3 शब्द दिलेले आहेत बघा, आणि हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरले असते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल? आता हे जे विशेषण तयार झालेले आहेत, ही विशेषणं कशापासून तयार झालेले आहेत? तर एका धातूपासून तयार झालेले आहेत. तर नाचणे हा जो धातू आहे, धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आपण म्हणतो त्याला, तर त्याच्यापासून एक विशेषण बनवलेलं आहे. नाचणे, वाकणे, जळणे ही एक क्रिया आहेत. या क्रियांच्या पासून ही विशेषणं बनलेली आहेत, म्हणून यांना धातू साधित विशेषण असं म्हणतात. म्हणजे नाचणेपासून नाचणारा तयार झालं, वाकलेपासून वाकणारा तयार झालं आणि जळलेपासून जळणार तयार झालं. म्हणजे एका धातूपासून ही विशेषणं तयार झाले, धातू साधित, म्हणून त्यांना धातू साधित विशेषण असं म्हणतात. म्हणजे हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे याचं उत्तर येईल धातू साधित विशेषणे. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, रामूला शेळीचे दूध आवडते या वाक्यातील दूध विचारे. दूध हा शब्द व्याकरणदृष्ट्या काय दर्शवतो? तर तो काय आहे? तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितले, वाक्यातला कर्ता, कर्म, क्रियापद अगदी शोधलं पाहिजे. आणि क्रियापद वाक्याच्या शेवटी असतं, म्हणजे आवडते हे या वाक्यातलं क्रियापद झाले. आणि त्याला जर नाराकोन प्रश्न विचारला, म्हणजे आवडणारे काय, तर आवडणारे काय, तर दूध आवडते, म्हणून दूध हे वाक्यातील काय होईल? कर्ता होईल. म्हणजे या वाक्यामध्ये दूध हे काय आहे? कर्त्याचं काम करतो, म्हणून याचं उत्तर येईल दूध हा कर्ता आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण? मगाशी जसं आमरण हा शब्द झाला की शब्दाच्या आधी जेव्हा उपसर्ग लागतो तर त्याला काय म्हणतात? अव्ययीभाव समासाचं ते उदाहरण असतं, आमरण किंवा यथाशक्ती. तर हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, बरेचसे प्रश्न असे रिपीट होत असतात, त्यामुळं झालेल्या प्रश्नपत्रिका पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे बघा, जेणेकरून आपल्याला मार्क आपले वाढवता येतील. बघा, पुढचा प्रश्न काय आहे बघा, गुप्त गोष्ट तिसऱ्याला सांगणे या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे गुप्त गोष्ट, एखादी घटना जी घडलेली आहे पण ती गुपित घडलेली आहे, पण ती घटना जेव्हा सर्वत्र पसरते किंवा अनेकांना ती गोष्ट माहीत होते, त्यालाच एक दुसरा वाक्यप्रचार आहे, तर त्याला आपण म्हणतो षटकर्णी होणे. म्हणजे अनेकांना
गुप्त गोष्टीचे ज्ञान होणे किंवा गुप्त गोष्ट समजणे, त्याला आपण षटकर्णी होणे असं म्हणतो. म्हणून याचं उत्तर षटकर्णी होणे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, उथळ पाण्याला खळखळाट फार. अगदी सोपी म्हण आहे आणि याचा अर्थ पण बऱ्याच जणांना माहिती असेल बघा. ज्यांच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. म्हणजे गुण थोडा असून सुद्धा सांगणं मात्र किंवा बढाई मात्र भरपूर मारतो, की मी असा आहे, मी तसा आहे, मला हे येतं वगैरे वगैरे. म्हणजे ज्या गुण थोडा आणि सांगणं जास्त, असा याचा अर्थ होईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, ज्यांच्या हाती ससा तो पारधी. यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत? बघा, आता सर्वनामे याच्यामध्ये कुठले आहेत? तर ज्यांच्या हे एक सर्वनाम आहे आणि तो एक सर्वनाम आहे. ज्यांच्या म्हणजे त्याचं मूळ सर्वनाम काय? जो, की ज्या संबंधित आहे म्हणून त्याला, म्हणजे ज्याच्या हाती आहे असा संबंधित आहे म्हणून त्याला संबंधी सर्वनाम म्हणतात. म्हणजे ज्यांच्या हे संबंधित सर्वनामाचं उदाहरण आहे. आणि तो हे दर्शक, म्हणजे आपण दाखवण्याचं काम करतो, तो पारधी म्हणून हे दर्शक सर्वनामाचं उदाहरण आहे. म्हणून संबंधी व दर्शक सर्वनामाची ही उदाहरणं आहेत, असं त्याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे. आता या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे, मी मगाशी पण सांगितलेलं आहे बघा. तर वाक्याचा प्रयोग ओळखण्यासाठी काय करावं लागेल? तर प्यायचे, पिणारा कोण? तर गाडगे महाराज. गाडगे महाराज वाक्यातील कर्ता होईल. पिण्याची क्रिया कोणावर झाली? तर पाणी, बरोबर आहे का? म्हणून हे पाणी हे काय झालं? वाक्यातील कर्म झालं. मग आता गाडगे महाराजांच्या ऐवजी आपण इथं बहिणाबाई लिहूया. बहिणाबाई खापरातून पाणी प्यायच्या. म्हणजेच वाक्यामध्ये काय आहे? कर्ता बदलला की क्रियापद बदलतं, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. आणि कर्तरी प्रयोगाचे पण प्रकार आहेत, की सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. मग हे जे आहे पाणी, हे कर्म म्हणून कार्य करतं, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आहे, म्हणून हा वाक्याचा प्रकार कोणता येईल? तर सकर्मक कर्तरी असा हा वाक्याचा प्रकार येईल. अगदी प्रयोग ओळखण्याची सोपी पद्धत आहे, लक्षात घ्या. क्रियापदाप्रमाणे रूप बदलून बघायचं, क्रियापदाचं रूप बदलून बघायचं, बदलत नसेल तर कर्माचं रूप बदलून बघायचं, आणि ज्याच्याप्रमाणे बदलल तो वाक्याचा प्रकार. समजलं? पुढील प्रश्न बघूया आपण. नेहमी दुसऱ्याला मदत करा. या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा. सॉरी, मिस्टेक झालेले आहे. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य? आज्ञा दिलेली आहे इथं. नेहमी दुसऱ्याला मदत करायचीच आहे. मदत करावी असं जर असेल तर ते वेगळं झालं असतं, पण इथं करा अशी आज्ञा दिलेली आहे, म्हणून हे वाक्याचं प्रकार आज्ञार्थी असा येईल. त्यानंतर पुढे प्रश्न आहे बघा, कमल नयन या शब्दातील समास ओळखा. बघा, कमल नयन म्हणजेच कमलासारखे नयन, म्हणजे सारख्या असा जेव्हा शब्द येतो तेव्हा त्याला आपण कर्मधार्य समास असं म्हणतो, म्हणून याचं उत्तर येईल कर्मधार्य समास. अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? बघा, रिपीट झालेला प्रश्न आहे, मगाशी पण झाला होता. जरा वेगळं स्वरूप होतं प्रश्नाचं, पण इथं वेगळं स्वरूप आहे. तर कोणत्या भाषेतून? परभाषेतून आलेला आहे. कानडी नावाची जी परभाषा आहे, कानडी, या भाषेतून अडकित्ता हा शब्द आलेला आहे, मराठीमध्ये आलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर कानडी येईल. त्यानंतर हा पण शब्द बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं कृतज्ञ म्हणजे. आता मगाशी आपण कृतघ्न म्हणजे काय बघितलं, की केलेले उपकार विसरणारा किंवा केलेले उपकाराची फेड अपकाराने करणारा. तसं कृतज्ञ म्हणजे कोण? केलेले उपकार जाणणारा किंवा केलेले उपकाराची जाण ठेवणारा, त्याला आपण कृतज्ञ असं म्हणतो. आपण वाक्य म्हणतो बघा, कृतज्ञता असावी माणसाच्या अंगी. तर कृतज्ञता म्हणजे उपकाराची जाणीव असावी, की बाबा दुसऱ्याचा आपल्यावर उपकार आहेत याची जाण आपण ठेवली पाहिजे, तर त्याला आपण कृतज्ञ असं म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाणी या अर्थी खालील कोणता शब्द वापरला जात नाही? तर आता पर्याय दिलेले आहेत बघा, इथं जल दिलेलं आहे, पियुष दिलेलं आहे. तर हे जे आहे ते पाण्याचे समानार्थी शब्द आहेत, पण पल्लव हा जो शब्द आहे हा पाण्याला समानार्थी नाही. तर पल्लव म्हणजे काय? तर झाडाची फांदी किंवा पानं म्हणतो आपण, झाडाची पानं, त्याला पल्लव असं म्हणतो, किंवा पालवी, त्याला पल्लव असं म्हणतो. पाणीला रिलेटेड किंवा पाण्याला समानार्थी शब्द हा नाही. पाण्याचे शब्द समानार्थी आपल्याला माहिती आहेत, जल आहे किंवा हात पण म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, ज्याचा तळ लागत नाही असा. आता ज्याचा तळ लागत नाही असा आपण म्हणतो त्याला अथांग म्हणतो. अथांग समुद्र आहे, अथांग सागर आहे, की सागराचा अंत लागत नाही, तळ लागत नाही, किंवा सर्वत्र एवढा दूर पसरला की त्याला आपण अंदाज घेऊ शकत नाही किती आहेत. तर ज्याचा तळ लागत नाही असा कोण? तर अथांग, त्याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने आमच्या उत्साहावर
टिंबटिंब असं विचारलं आहे बघा. आमच्या उत्साहावर पाणी पडणं. पाणी पडणं म्हणजेच काय झालं, तर आमचा जो उत्साह होता तो नाहीसा झाला. पाणी पडणे म्हणजे नष्ट होणे थोडक्यात. म्हणजे इथं काय येईल, पाणी पडले असं याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालील म्हणीचा अर्थ सांगा. खाई त्याला खवखवे. वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती वाटणे. म्हणजेच खाई त्याला खवखवे म्हणजेच आपण त्याला चोराच्या मनात चांदणे हे समानार्थी म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. खाई त्याला खवखवे, चोराच्या मनात चांदणे. ज्यानं काही एखादी चूक केलेली आहे त्याला त्याच्या मनात आपण पकडले जाऊ का याची भीती वाटणे. मनात धास्ती असणे, भीती वाटणे, यालाच आपण खाई त्याला खवखवे असं म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात. अगदी व्याकरणाचा सुरुवातीचाच प्रश्न आहे आणि हा माहिती पाहिजे सगळ्यांना. तर तोंडातून जे आपले मूलध्वनी निघतात त्यांना आपण काय म्हणतो, वर्ण असे म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न, नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले. माहिती पाहिजे सर्वांना. विवा शिरवाडकरांचं नाटक आहे. नटसम्राट हे नाटक विवा शिरवाडकरांनी लिहिलेलं आहे. विरुद्धार्थी शब्द सांगा. सदन. आता सदन म्हणजे काय, तर ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे आणि समानार्थी त्याला विरुद्धार्थी शब्द काय, तर ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याला आपण निर्धन असं म्हणतो, की ज्याच्याकडे काही संपत्ती नाही. सदनला विरुद्धार्थी शब्द निर्धन असा येईल. त्यानंतर राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मगाच्या सारखंच आहे बघा, बांधला हे वाक्यातील क्रियापद आहे. मग बांधणारा कोण, तर राजा. बांधण्याची क्रिया कोणावर झाली, राजवाड्यावर झाली. म्हणजे राजवाडा काय झालं, कर्म झालं आणि बांधणारा राजा म्हणून राजाने काय झालं, कर्ता झाला. मग कर्त्याप्रमाणे जर आपण क्रियापद बदलते का बघू. आता कर्ता राजा आहे त्याला आपण राणी करू. राणीने राजवाडा बांधला. क्रियापदामध्ये काय बदल झाला का, काहीही बदल झालेला नाही. मग आता काय करायचं, कर्माप्रमाणे बदलून बघायचं. एक राजवाडा आहे किंवा तो राजवाडा आहे, खोली करू बघू. ती खोली, राजाने खोली बांधली. बघा क्रियापदाचं रूप बदललं, बांधलाचं बांधली झालं. म्हणून कर्माप्रमाणे जेव्हा क्रियापद बदलतं तेव्हा त्या प्रयोगाला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो. आणि म्हणून या प्रयोगाचं नाव काय येईल, कर्मणी प्रयोग. राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कर्मणी प्रयोगातलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, तो झाडाखाली गाढ झोपला या वाक्यातील खाली हे काय आहे. आता खाली काय आहे, तर जेव्हा शब्दाला जोडून एखादं प्रत्यय लागतो तेव्हा आपण त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. म्हणून झाडाखाली, झाडाला जोडून हा शब्द आलेला आहे, झाडाखाली, म्हणून हा शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण आहे. त्यानंतर बघा, नामाची संख्या दाखवणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात. बघा नामाची संख्या दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, संख्यावाचक विशेषण. म्हणजे एकतर ते नामाबद्दल अधिक माहिती सांगतं म्हणून त्याला विशेषण म्हणतात आणि त्याचबरोबर ती माहिती संख्यात्मक स्वरूपात असते म्हणून त्याला आपण संख्यावाचक विशेषण म्हणतो. म्हणजे याचं उत्तर येईल, नामाची संख्या दाखवणाऱ्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, तो भेटला आणि पटकन निघून गेला या वाक्यातील आणि हे कोणते अव्यय. आणि विचारलेलं आहे कोणत्या प्रकारचं. बघा आणि हे कोणत्या प्रकारचं अव्यय, उभयान्वयी. म्हणजे दोन वाक्य जेव्हा जोडणारा शब्द असतो आणि व हा हे जे शब्द आहेत तर हे उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत. तो भेटला हे एक वाक्य आहे आणि पटकन निघून गेला हे एक वाक्य. या दोन वाक्यांना जोडण्याचं काम आणीने केलेलं आहे. म्हणून तो भेटला आणि निघून गेला यातला आणि हे उभयान्वयी अव्यय आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, अनंत व अथांग या शब्दाचा समास ओळखा. ज्याचा अंत लागत नाही असा अनंत. म्हणजे कोण आहे काय निश्चित सांगता येते का नाही. म्हणजे याचा जर आपण विग्रह केला समासाचा तर तिसऱ्याच कोणाचा तरी बोध होतो. अनंत ज्याचा अंत लागत नाही असा, किंवा अनंत आपण त्याला सागर म्हणतो. अथांग ज्याचा थांग लागत नाही, ज्याचा तळ लागत नाही असा तो. म्हणून हा शब्दाचा समासाचा प्रकार कुठला येईल, तर बहुव्रीही समास, की ज्याची विग्रह केल्यानंतर, ज्याची फोड केल्यानंतर तिसऱ्याच कशाच तरी बोध होतो त्याला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, बालिश बहु बायकात बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा. बघा हा बऱ्याच ठिकाणी रिपीट झालेला प्रश्न आहे. तर हा अलंकाराचा कुठला प्रकार आहे, अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार कसा ओळखायचा, तर एखाद्या वाक्यामध्ये जर शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट होत असतील, पुन्हा पुन्हा येत असतील. आता इथं बघा ब ब ब ब रिपीट झालेला आहे म्हणून हा अनुप्रास अलंकाराचं उदाहरण. अगदी लक्षात ठेवायला सोपं आहे की शब्दांची जेव्हा रिपीट होतो किंवा अक्षर जेव्हा पुन्हा पुन्हा रिपीट होतात तेव्हा तो अनुप्रास अलंकार असतो. त्यानंतर बघा हा शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओमधील, नियोजन नसेल तर कोणत्याही कार्यक्रमाचा टिंबटिंब होऊन जातो. नियोजन नसेल तर कोणत्याही कार्यक्रमाचा खेळखंडोबा होऊन जातो. म्हणजे एक प्रकारे तो कार्यक्रम यशस्वी होत नाही. तर याचं उत्तर येईल खेळखंडोबा होणे.
म्हणजे यशस्वीपणा किंवा विस्कळीतपणा येणे. खेळखंडोबा होणे म्हणजे काय? विस्कळीतपणा येणे. तर अशा प्रकारे व्याकरणावर आधारित आपण प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.